नमस्कार, मी वैभव स्वागत करतो तुमचं सुतारनेट अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। नुकतेच पेसा विभागाअंतर्गत येणाऱ्या जिल्ह्याची ग्रामसेवक या पदासाठी झालेल्या परीक्षेची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्या आहेत आणि या अगोदरच म्हणजेच काही आठवड्यांपूर्वी नॉन पेसा विभागांचीही यादी प्रसिद्ध झाल्या होत्या। याद्या तर लागल्या, कोणाला किती मार्क मिळाले हेही कळले, कोणत्या विभागात टॉपर किती मार्क मिळवून उत्तीर्ण झाला हेही समजले। पण आता पुढे काय प्रोसेस असणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला सुरू करूयात। आता आपल्या समोर ज्या याद्या आहेत त्या गुणवत्ता याद्या आहेत, म्हणजेच मेरिट लिस्ट आहेत, ज्यामध्ये पूर्ण मार्कांच्या 45% मार्क मिळवलेले विद्यार्थ्यांची नावे आहेत। म्हणजेच 200 पैकी 90 मार्क 90 गुण मिळवलेले सर्व विद्यार्थ्यांच्या मार्कांचे सविस्तर स्वरूपात असे दिलेली माहिती येते आहे। कोणत्या विषयात किती मार्क मिळवून टोटल किती मार्क आहेत हे येथे आपले कळते। आता प्रत्येक विभागाने रिक्त जागांचा तपशील आणि त्याची वर्गवारी अगोदरच त्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली होती, ज्यामध्ये त्यांनी टोटल रिक्त जागा किती आहेत, कोणत्या कास्टसाठी किती, अपंगांना किती, माजी सैनिकला किती व इतराची सर्व वर्गवारी तिथं दिलेली होती। आता त्याचनुसार पहिल्या काही जास्तीत जास्त मार्क मिळवलेल्या विद्यार्थ्यांना दिलेल्या वर्गवारीत बसून एक निवड यादी तयार केली जाणार। त्या विभागाच्या संकेतस्थळावर ती प्रसिद्ध करण्यात येणार। निवड यादीत नाव असणाऱ्या विद्यार्थ्यांना DV बोलवले जाणार, म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, कागदपत्र पडताळणी। प्रामुख्याने ही अपडेट किंवा बोलावणे हे आपल्याला मेलवर कळते। काही वेळा विद्यार्थ्यांना फोनही येतात। दिलेल्या वेळेत मेलमध्ये सांगितलेली कागदपत्रे विद्यार्थ्यांना सादर करणे गरजेचे असते। डॉक्युमेंट्स कोणकोणते ते आपण पुढे पाहूयात। जर कोणताही विद्यार्थी कोणा कारणामुळे दिलेल्या वेळेत जर हजर राहू शकला नाही तर त्याला पुन्हा एकदा फोन येत जातो किंवा मेल जातो की तुम्हाला या वेळेत या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचं आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेण्यासाठी आणि जर कोणतेही विद्यार्थी स्वइच्छेने DV करण्यासाठी जात नसेल किंवा त्याला इतर कोणत्या पोस्टसाठी त्याने अप्लाय केलं असेल, तिथं सिलेक्शन मिळालं असेल आणि त्यासाठी जर तो स्वइच्छेने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नाकारत आहे किंवा जर परीक्षा फॉर्म भरताना त्यांनी चुकीची माहिती भरून खोटारडेपणा केलेला असेल आणि त्यांनी नमूद केलेले डॉक्युमेंट त्याच्याकडे अवेलेबल नसतील आणि तो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी उपस्थित नाही राहिला तर ती जागा त्या विद्यार्थ्यासाठीची रद्द करून बाद ठरवून वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्याला संधी देण्यात येते। प्रत्येक कॅटेगरीमध्ये 2 ते 5 विद्यार्थी हे वेटिंग लिस्टमध्ये असतात। म्हणजे जर आपण उदाहरणार्थ SC ST कॅटेगरीसाठी जर 15 ते 20 जागा असतील, अंदाजे आपण उदाहरण घेत आहोत, जर SC ST या कॅटेगरीसाठी 15 ते 20 जागा असतील आणि त्या 15 ते 20 विद्यार्थ्यांना ते बोलवणारच, प्लस 5 ते 6 विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये ठेवतील। म्हणजे ह्या 15 ते 20 विद्यार्थ्यांमधील जर कोणी विद्यार्थी उपलब्ध राहिला नाही तर त्या जागी वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्याला संधी देण्यात येते। अतिशय अल्पशा फरकाने ते प्रतीक्षा यादीत आलेले असतात आणि ही वेटिंग लिस्टची यादी, प्रतीक्षा यादी ही आपली निवड यादीसोबतच प्रसिद्ध होते। आता आपण पुढे पाहूयात की आता आपण DV साठी लागणाऱ्या कागदपत्रांबद्दल बोलूयात। त्या अगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी। पहिली गोष्ट, तुम्हाला यादीमध्ये दिलेले व फॉर्म भरताना नमूद केलेले सर्व कागदपत्रे मूळ स्वरूपात म्हणजेच ओरिजिनल सादर करावी लागतात। इथे कोणतेही ॲफिडेव्हिट किंवा स्टॅम्प पेपरवर मजकूर ग्राह्य धरला जात नाही की माझे कागदपत्र गहाळ झालेले आहे आणि असं तुम्ही स्टॅम्प पेपर लिहून देता नाही, तसे चालणार नाही। दिलेल्या यादीतील कागदपत्र ओरिजिनलच असावेत व त्यांचे 2 झेरॉक्स कॉपीचे सेट तुम्हाला सोबत घेऊन जायचे आणि ते सेल्फ अटेस्टेड असणे गरजेचे, म्हणजे स्वसाक्षांकित। प्रत्येक डॉक्युमेंटच्या झेरॉक्सवर तुम्हाला सही करणं गरजेचं आहे, कारण व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला मागे देणार आणि झेरॉक्स सेट पुन्हा एकदा पडताळणार आणि ते तिथे जमा केला जातो। सर्व मूळ कागदपत्र घेऊन विभागाच्या मुख्य कार्यालयात वेळेत पोहोचणे गरजेचे आहे। आता आपण लागणाऱ्या कागदपत्रांची यादी बघूयात की आपल्याला कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत त्या संदर्भात। आता यामध्ये पहिलं डॉक्युमेंट आहे अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र। हे प्रमाणपत्र यासाठी की तुम्ही फॉर्ममध्ये भरलेली सर्व माहिती आणि डॉक्युमेंट्स जे सादर करणार आहात ते सर्व उचित आणि योग्य आहे, त्यामध्ये कोणती फेरफार नाही यासाठी। हे स्वयंघोषणापत्र तुम्हाला जे नोटिफिकेशन आले होते त्याच्या शेवटच्या काही पेजेसमध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही हे स्वतःही बनवू शकता। दुसरे, शैक्षणिक अर्हतेचा पुरावा। 12वी बेसिस हे पद असल्यामुळे 10वी आणि 12वीचं तुम्हाला मार्क लिस्ट किंवा प्रमाणपत्र इथं सादर करणं गरजेचं आहे।
वयाचा पुरावामध्ये तुम्ही 10वीचं मार्कलिस्ट सॉरी 10वीचं सर्टिफिकेट प्रेझेंट करू शकता, काय त्यावर तुमची जन्मतारीख मेन्शन असते आणि तुम्ही तुमचा जन्माचा दाखला इथं मेन्शन करू शकता. पुढे तुम्हाला जन्माचा पुरावा मागितला, यामध्ये तुम्हाला जन्माचा दाखलाच प्रेझेंट करावा लागेल, कारण त्यावरच तुमचं जन्माचं ठिकाण मेन्शन असतं. पुढे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा म्हणजे EWS सर्टिफिकेट तुम्हाला इथं प्रेझेंट करायचं आहे, जर तुम्ही EWS कॅटेगरीमधून अप्लाय करत असाल तर. राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवाराचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, जर तुम्ही कॅटेगरी अंडर जर अप्लाय केलं असेल तर तुम्हाला त्या कॅटेगरीचे कास्ट सर्टिफिकेट प्रेझेंट करणं गरजेचं आहे. नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र चालू आर्थिक वर्षातील नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र हे 3 वर्षांच्या व्हॅलिडिटीसोबत येतं, त्यामुळे चालू आर्थिक वर्ष जर त्यामध्ये येत असेल तर तुम्हाला ते नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र त्या कास्टसाठी, जसं OBCसाठी असेल किंवा इतर कोणती कास्टसाठी जर तुम्ही नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र किंवा नॉन क्रिमिनल अंडर येत असाल, असं जर फॉर्म भरताना टिक केलं असेल तर ते तुम्हाला प्रेझेंट करणं अनिवार्य आहे. जर तुम्ही प्रेझेंट करू नाही शकला तर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून कन्सिडर केला जाताल. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, जर तुम्ही दिव्यांग म्हणून जर अप्लाय केलं असेल तर त्याचा पुरावा म्हणून तुम्हाला ते दिव्यांग सर्टिफिकेट प्रेझेंट करणं गरजेचं आहे. पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, यामध्ये जर तुम्ही रिटायर्ड माजी सैनिक असताल तर तुम्हाला ते सर्टिफिकेट तिथं प्रेझेंट करणं गरजेचं आहे. खेळाडूसाठीचा आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा, जर तुम्ही स्टेट लेवलवर, नॅशनल लेवलवर किंवा तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर जर कोणत्याही खेळामध्ये प्रतिनिधित्व केलं असेल आणि त्याचं जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल आणि फॉर्म भरताना तुम्ही ते मेन्शन केलं असेल तर तुम्हाला हे तिथे प्रेझेंट करणं, सादर करणं गरजेचं आहे. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, अनाथ असण्याचं सर्टिफिकेट तुम्हाला, तर तुम्ही अनाथ असताल तर तुम्हाला अशा कागदपत्र असंच अनाथ असल्याचं सर्टिफिकेट तुम्हाला तिथं प्रेझेंट करणं गरजेचं आहे. हे तुम्हाला तुमच्या तालुका स्तरावरील तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला मिळून जाईल. पुढे महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला डोमासाईल म्हणजे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट इथं प्रेझेंट करायचं आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 835 गावातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाराच्या विहित नमुन्यातील दाखला, हा दाखला तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये मिळून जाईल. पुढे विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा, जर तुमच्या आधार कार्डवर एक नाव असेल आणि तुमचं लग्न झाल्यानंतर तुमच्या इथं कोणत्याही डॉक्युमेंट जर वेगळं नाव असेल, म्हणजेच तुमच्या 10वी-12वीच्या सर्टिफिकेट जर वेगळे नाव असेल, आधार कार्डवर आत्ता सध्या वेगळे नाव असेल, तर या दोन्ही आडनावांमध्ये जो फरक आहे तो तिथंच क्लिअर करण्यासाठी विवाहित स्त्रियांना नावात बदल झाल्याचा पुरावा तिथंच लगेच सादर करावा लागतो, ज्यामध्ये तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट प्रेझेंट करू शकता किंवा तुम्ही ठीक आहे. पुढे मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा, विवाहित स्त्रियाच्या नावात बदल असल्याचा पुरावा म्हणजे तुमच्या आधार कार्डवर जर एक नाव असेल, सध्या आधार कार्डवर जर एक नाव असेल आणि तुम्ही 10वी-12वी असताना जर तुमचं वेगळं नाव असेल, म्हणजे तुमचं आडनाव वेगळं असेल आणि आत्ताचं आडनाव वेगळं असेल, लग्नानंतरचं आडनाव वेगळं असेल, तर हे दोन्ही विसंगती योग्य आहे. कशामुळे विसंगती आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट किंवा इतर कोणताही पुरावा तिथं सादर करावा लागेल की ज्या अर्थी तुमचे हे दोन्ही नाव विसंगत का आहेत हे तिथे समजून येईल. पुढे मराठी भाषेत ज्ञान असल्याचा पुरावा, तुमच्या 10वी-12वीमध्ये 10वीपर्यंत तुम्ही शिक्षणामध्ये जर मराठी विषय शिकलेला असाल तर तुम्हाला तिथं कोणताही वेगळा असा पुरावा सादर करण्याची गरज नाही आहे. पुढे लहान कुटुंबांचे प्रतिज्ञापत्र जर अनिवार्य असेल किंवा तुम्हाला तिथं जर लागत असेल, तुम्हाला प्रेझेंट करायचं असेल तर तुमचं कुटुंब लहान आहे, 4 व्यक्तींचं कुटुंब आहे असं तुम्हाला त्याचं प्रेझेंट करायचं असेल तर हे तुम्हाला तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये मिळून जाईल. पुढे पदवीधर पदविकाधारक अंशकालीन असल्याचं प्रमाणपत्र, जर तुम्ही अंशकालीनमधून अप्लाय करत असाल तर तुम्हाला ते प्रमाणपत्र इथे सादर करणे अनिवार्य आहे. MSc IIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र, तर तुमचं कॉम्प्युटर नॉलेज हे तपासण्यासाठी MSc IIT किंवा समकक्ष प्रमाणपत्र तिथं सादर करणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे MSc IIT प्रमाणपत्र नसेल, 11वी-12वीमध्ये जर तुम्ही कॉम्प्युटर किंवा संगणक या विषयाशी कोणताही सब्जेक्ट शिकला असाल तर तेही तिथे तुम्ही मेन्शन करू शकता. पुढे टंकलेखन प्रमाणपत्र आणि लघुलेखन प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र. टंकलेखन, लघुलेखन तिथं कंपल्सरी नाही आहे, तुमच्याकडे असेल तर छान, तुम्ही तिथं मेन्शन करा आणि सोबत घेऊन जा. अनुभव प्रमाणपत्र, अनुभव असणं अनिवार्य नाही आहे, कंपल्सरी नाही आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही तिथं प्रेझेंट करा, तुम्हाला त्याचं एक्स्ट्रा बेनिफिट मिळेल. हे तर डॉक्युमेंट लिस्ट झाली सर्व. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अधिक माहिती जर काय हवी असेल तर कमेंटमध्ये करा, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर दिले जातील. सुतार नेट अकॅडमी नावाचा टेलिग्राम चॅनल आहे, तो जॉईन करा, तिथे तुम्हाला सर्व माहिती वेळोवेळी मिळत राहील. तर तुर्तास धन्यवाद.